गाइज ऍग्रिकल्चर मध्ये यू मस्ट हॅव सीन फार्मर इज ऍक्च्युअली हिज डिसिजन्स है ना अँड ऑल सॉर्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज या खूप साऱ्या फॅक्टर्सने अफेक्टेड असतात. आपण म्हणतो की इंडियामध्ये फार्मिंग तेवढी प्रॉफिटेबल नाही आहे, आपण म्हणतोय की इंडियामध्ये तेवढं रिटर्न्स नाही आणि दॅट इज व्हेरी मच यू कॅन सी बेस्ड ऑन द डेटा ऑल्सो. बट द थिंग इज के there are many factors which are ultimately helping farmers and sometimes forcing farmer to take those decisions की जो ultimately एक तर पॉझिटिव्ह रिझल्ट यील्ड करताय किंवा निगेटिव्ह रिझल्ट यील्ड करताय. ठीक आहे. यूपीएससी एमपीएससी मध्ये GS3 डोमेन्स मध्ये आपल्याला ऍग्रिकल्चर हा टॉपिक आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आज DWP मध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. येस, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणार आहोत इनफॅक्ट. ठीक आहे, की जो आहे की व्हॉट आर दोज, एक्सप्लेन द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग डिसिजन्स ऑफ फार्मिंग इन इंडिया. के शेतकऱ्याचे किंवा फार्मिंग शेतीचे जे निर्णय आहेत ते कोणत्या कोणत्या फॅक्टर्सने इन्फ्लुएन्स होत आहे इन इंडिया, याच्यावरती हा क्वेश्चन आपल्याला बघा विचारलाय. सिंपल आहे, 10 मार्क साठी 150 वर्ड्स. ठीक आहे, 150 वर्ड्स मध्ये लिहायचं GS3 चा. आता बघा इथे डिमांड काय क्वेश्चनची, डिमांड इज व्हेरी सिंपल वेअर तुम्हाला इथे मल्टिपल डायव्हर्स डिसिजन मेकिंग फॅक्टर्स द्यायचे है ना. डिसिजन मेकिंग फॅक्टर्स काय करायचे आपल्याला तिथे प्रेझेंट करायचे हिअर इन दी डिमांड, आणि जेवढे जास्त नंबर असेल तेवढे जास्त मार्क्स भेटतील तुम्हाला. ठीक आहे. मग आता मी इथे इंट्रोडक्शन करणार. कसं करू शकतो, करायला भरपूर वेज असतील आपल्याला. ठीक आहे, भरपूर वेज असतील आपल्याला, पण मग आता तुम्हाला कोणता वेज इथे सूट करतो त्याच्यावर तो डिपेंड करतो. एक तुम्ही काय करू शकता, सिंपली लिस्ट ऑल व्हेरिएबल फॅक्टर्स है ना. लिस्ट ऑल दोज व्हेरिएबल फॅक्टर्स अफेक्टिंग. ठीक आहे, की मग टेक्नॉलॉजिकल असेल, जिओग्राफिकल असेल, कल्चरल असेल, मार्केट असेल, गव्हर्नमेंट स्कीम्स अँड पॉलिसीज असतील आणि बाकी अगेन काही फॅक्टर्स असतील. ऑल दीज आर द व्हेरिएबल फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग दी केस. और मला वाटतं जर इथे आपण इकॉनॉमिक सर्वे कोट केला तर बेटर आहे. अकॉर्डिंग टू इकॉनॉमिक सर्वे द ग्रोथ रेट ऑफ एग्रीकल्चर इन इंडिया इज दिस अँड because and this is due to multiple variable factors operating there. ठीक आहे. मग असं जर का स्टार्ट केलं तर बिलीव्ह मी ऍग्रिकल्चर नावाचा एक सेपरेट इकॉनॉमिक सर्वे मध्ये टॉपिकच असतो, एक चॅप्टरच असतो. ठीक आहे. सो मग तो आपल्याला इथे 100% ऍड्रेस करता येईल है ना, आणि आपला आन्सर पण जास्त बेटर इन्फ्लुएन्सिंग बनेल. ठीक आहे. सो गाईज सेशन्स आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, शेअर सुद्धा करा, त्याच्यामुळे अजून जास्त याचा रीच सुद्धा वाटेल ना. मग बॉडीमध्ये आपण काय करणार आहोत, बॉडीमध्ये फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग फार्मिंग डिसिजन्स इन इंडिया. ठीक आहे. मग आता काय इथे बघा डिफरंट व्हरायटीजचे फॅक्टर्स आपण इथे पुट इन करू शकतो. लाईक फर्स्ट यू विल फाइंड जिओग्राफिकल फॅक्टर. ठीक आहे, जिओग्राफिकल फॅक्टर्स काय असतील, सो सिम्पली दोज फॅक्टर्स विच आर related with the geography. soil types असेल, alluvial red black soil तो इन्फ्लुएन्स करतोय, कॉटन असेल किंवा पॅडी असेल किंवा व्हीट. देन क्लायमेट अँड विट्स व्हेरिएबिलिटी. येस, क्लायमेट कोणता, ॲग्रो क्लायमॅटिक झोनिंग्स आणि तो फॅक्टर तो इथे वर्क करतोय. डिझास्टर्स अँड देअर इंटेन्सिटी, कोस्टल एरियाज मध्ये कोणते क्रॉप्स घ्यायचे आणि कोणते नाही घ्यायचे, मग या सगळ्या फॅक्टर्सवर इथे इन्फ्लुएन्स आहे. तुम्ही इथे एक्झाम्पल देऊन इथे एक्सप्लेन करू शकता. देन इकॉनॉमिकल, येस आर्थिक. सो हिअर यू विल फाइंड इकॉनॉमिकल फॅक्टर मध्ये भरपूर गोष्टी, जसा की इन्व्हेस्टमेंट फार्मलँड मध्ये किती केली आहे, लेक्स आणि पॉन्ड्स किती आहेत, किंवा हायल्डिंग व्हरायटीसाठी किती आहेत, किंवा मेकनायझेशनची इन्व्हेस्टमेंट किती आहे आपली. ठीक आहे, हे जे इकॉनॉमिकल फॅक्टर्स आहेत राईट, अल्टिमेटली जे इन्व्हेस्टमेंट आणि रिटर्नच्या टर्म मध्ये एक्सप्लेन होतील, या फॅक्टरचा स्टेटस काय, दॅट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ठीक आहे. देन टेक्नॉलॉजिकल फॅक्टर, येस तांत्रिकी फॅक्टर्स म्हणू शकतो, की टेक्नॉलॉजीचा आपण किती ऍग्रिकल्चर मध्ये यूज करतोय नाव इन अ मॉडर्न डेज. सो दॅट इज अ क्रिटिकल फॅक्टर. लाईक लेवल ऑफ मेकनायझेशन आहे, तुम्ही ट्रॅक्टरचा यूज किती करताय, तुम्ही आता हाय यील्डिंग व्हरायटीजचा यूज किती करताय, फर्टिलायझर इन्सेक्टिसाइडचा यूज किती करताय, AI आणि प्रिसिजन फार्मिंग तुम्ही किती इफेक्टिव्हली करताय, सेन्सर्स वगैरे फार्मिंग. ठीक आहे, तर त्याचा सुद्धा फार्मरच्या डिसिजन मेकिंग. जसं फॉर एक्झाम्पल टेक्नॉलॉजिकल जर का सुपिरियर असेल तर तिथे हाय यील्डिंग क्रॉप घेऊ शकतो आपण, बरोबर. मग इथे आपण हॉर्टिकल्चरल क्रॉप घेऊ शकतो ज्याचे रिटर्न्स कम्पॅरेटिव्हली जास्त सुद्धा असते. ठीक आहे. नेक्स्ट आहे आपला
मार्केट और मला वाटतं हे तुम्हाला विजिबल असेल है ना, मार्केट और दी बाजार आधारित है ना, बाजार आधारित फॅक्टर्स. ठीक आहे. सो इथे डिमांड आणि सप्लाय कसं आहे, जसं टोमॅटोचे रेट्स फार वाढलेत मग टोमॅटोचं कल्टिवेशन होणार, ऑनियनचे रेट फार वाढले तर कांद्याचे कल्टिवेशन होणार आणि अकॉर्डिंगली ठीक आहे फ्लावर्स वगैरे जे काय असतील. मग प्राइसेस कसा आहे, मग इन्सेंटिव्ह काय काय आहे, मार्केट लेड इन्सेंटिव्ह काय काय आहेत तसे तो पण. ठीक आहे. मग इथे मिडलमॅन कसा वर्क करतोय. ठीक आहे. मिडलमॅन आहे एपीएमसी बाजार समिती ज्याला बनतो आपण, त्यांचा कसा रोल आहे तो पण इक्वली इम्पॉर्टंट आहे. मग आहे गव्हर्नमेंटल किंवा शासकीय फॅक्टर्स. ठीक आहे. दोज आर रिस्पॉन्सिबल फॅक्टर. मग एमएसपी डिक्लेअर करते गव्हर्नमेंट काय करते, एखाद्या क्रॉपला प्रमोट करायचं आहे तर गव्हर्नमेंट त्याला इन्सेंटिव्ह जास्त देते, एमएसपी जास्त देते, सबसिडी जास्त देते, बरोबर. त्याच्यामुळे पण काय होतं, किंवा मग गव्हर्नमेंटनी जसं प्रधानमंत्री कुसुम योजना, ठीक आहे, याच्या थ्रू सोलार पंप ग्राउंड वॉटर एक्सप्लोरेशन करण्यासाठी यूज केलं, त्याच्यामुळे मग राईस शुगर केन्स आणि अकॉर्डिंगली कल्टिवेशन सुद्धा वाढेल. ठीक आहे. सो फार्मिंगचे हे जे डिसिजन्स आहे हे अफेक्ट करतात. एक अगेन बघा इथे पॉइंट आहे जो मी इथे ऍड करू इच्छितो, दॅट इज इन्फ्रास्ट्रक्चर है ना, इन्फ्रास्ट्रक्चर. सो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये के फार्मरकडे स्टोरेज किती आहे, फार्मरकडे कोल्ड स्टोरेज किती आहे, मटेरियलला प्रोसेस किती करू शकतो, ट्रान्सपोर्टेशन व्हेकल काय काय, मार्केटला ऍक्सेस कसा आहे, या सगळ्या फॅक्टरचा. आणि आता तर नावडेज ग्लोबल फॅक्टर ऑल्सो. ठीक आहे. इथे हे पण ऍड करा, ग्लोबल फॅक्टर लाईक टॅरिफ्स, लाईक ट्रम्पचे हे जे डिसिजन्स असतील, किंवा मदर ऑफ ऑल डील इंडिया ईयूची ट्रेड डील असेल, इंडिया युएसची ट्रेड डील असेल. ठीक आहे. आणि बाकी अगेन फॅक्टर, हे सगळे फॅक्टर्स आहे बघा जे फार्मरच्या डिसिजनला अफेक्ट करतात. येस, दॅट इज ऍब्सोल्युटली ए केस. मग काय आता बघा किती डायव्हर्स वे मध्ये आपण 10 मार्करला ऍड्रेस केलंय. मला वाटतंय 100% तुमची डिमांड इथे फुलफिल होईल. मग कन्क्लुजन मध्ये काय करणार, मग कन्क्लुजन मध्ये मग या फॅक्टर्सला कसं आपण अलाइन करू शकतो टू मेक ऍग्रिकल्चर सस्टेनेबल है ना. ऍग्रिकल्चरला आपण सस्टेनेबल कसं बनवू शकतो याच्या थ्रू मग हे डिसिजन अंडरस्टँड करून, काय फॅक्टर्स आहे अंडरस्टँड करून जर करू शकलो तर दॅट इज दी बेस्ट थिंग है ना. मग तुम्ही तिथे सस्टेनेबल ऍग्रिकल्चरचा फायनल पॉइंट आहे सो मेन्शन केला पाहिजे, एसडीजी तिथे कनेक्ट करा. And I guess तुम्हाला हा स्ट्रक्चर ऍब्सोल्युटली कळेल. येस, सो दिस आय बिलीव्ह हा आन्सर स्ट्रक्चर कळाला असेल, तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटलं असेल. सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.